नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल कांबळे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. कारण ते नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी राहिले आणि त्यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे तो माझ्या जीवनात भरपूर काही बदल घडवून गेला. तो आमचा बापच आहे आणि त्याच्यामुळे मी आज इथं आहे आणि त्यांच्याबद्दल थोडंसं बोललं आहोत. त्यांची राज्यघटना मी वाचलेली आहे. त्या राज्यघटनेबद्दल आणि त्यांनी केलेला त्यांच्या जीवनामध्ये भरपूर काही घडामोडी, आपल्या देशासाठी दिलेलं मोठं योगदान आणि प्रत्येकाला प्रेरणा देईल असं त्यांचं ज्ञान, याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 डिग्र्या घेतल्या. 32 डिग्र्या घेतल्यामुळे त्यांना किती नॉलेज असेल हा विचार करा आणि तेही मोठमोठ्या विद्यापीठामधून घेतलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला राज्यघटना दिली. राज्यघटनेमध्ये आपणाला फंडामेंटल राईट्स दिले, जे की प्रत्येक माणसाला खूप महत्त्वाचे आहे. अगदी सामान्य माणूससुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्यासाठी ती दाद मागू शकतो, असे हे फंडामेंटल राईट्स आहेत. नंतर हे फंडामेंटल राईट्स 12 ते 35 या कलमामध्ये आहे. 36 ते 51 हे आपल्याला DPSP हे मूलभूत तत्त्वे हे आपणाला दिलेले आहेत. ह्या मूलभूत तत्त्वामुळे काय होतं तर आपल्या घटनेमध्ये आपली राज्यघटना कशी चालेल आहे, त्याच्यामध्ये कायदे कसे बनवावे, तर हे कायदे बनवायचे अधिकार हे कुणाला तर संसदेला दिलेले आहेत. आता हे राज्यघटना आपण बघितली तर कुठून आहे, अगदी आपण आता मुळापासून याला आपलं काय होतं, एक पर्सनल व्यक्ती आहे. व्यक्तीपासून समाज तयार होतो, समाजापासून गाव तयार होतं, गावापासून तालुका तयार होतो, तालुक्यापासून जिल्हा तयार होतो, जिल्ह्यापासून राज्य, राज्यानंतर काय होतं, राज्यांचं मिळून देश तयार होतो. म्हणजेच काय आहे, आपला युनियन ऑफ स्टेट हा आपल्या देशाचं मूलतत्व आहे. तर युनियन ऑफ स्टेट बनवून बाबासाहेबांनी आपल्या देशाला कसं एकत्रित ठेवता येईल ह्या बारकाईनं गोष्टींचा अभ्यास करून त्या संविधानामध्ये मांडलेल्या आहे. तर संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार तर दिलेलेच आहेत, प्लस आपल्याला बदल करायचे पण अधिकार दिलेले. आपल्याला फॉरेन पॉलिसीज कशा राहतील त्याच्याबद्दलही सखोल ज्ञान त्याच्यामध्ये आहे. राज्यघटना ही आपल्या देशाला जोडून ठेवते. आपल्या धर्मामध्ये असते, अगदी धर्माबद्दलसुद्धा कलम आहेत त्याच्यात. धर्म कसे राहिले पाहिजे, रिलिजन कसे राहिले पाहिजेत, महिलांसाठी कसे अधिकार आहेत. महिलांसाठी तर त्यांनी हिंदू कोड बिल बांधलं. हिंदू कोड बिलामध्ये त्यांनी काय केलं, महिलांना खूप मोठे अधिकार, शिक्षणाचा अधिकार दिला, महिलांना प्रॉपर्टीचा अधिकार दिला. महिला आत्ता शिकते, आपल्या देशाच्या पंतप्रधान झालेल्या आहेत, राष्ट्रपती झाले आहेत. ही आपल्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण जगामध्ये पहिली आपली राज्यघटना अशी असेल की महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आपण जगाच्या सर्व घटनांचा जर अभ्यास केला तर असं कुठल्याही राज्यघटनेत नाही जे की आपल्या राज्यघटनेत आहे. तर ही राज्यघटना किती महत्त्वाची आहे बघा. ह्या राज्यघटनेचं आपल्याला आणखी काय भेटतं तर सर्व समान, इक्वॅलिटी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. इक्वॅलिटीमुळं काय होतं की सर्व समान लेवलला येतात आणि प्रत्येकजण मिळून मिसळून राहू शकतो. आपल्या धर्मामध्ये दुसऱ्या धर्माची येऊन लोक मिळून मिसळून राहू शकतात. हा खूप मोठा अधिकार आहे. आणि दुसरा आहे ते देशाला प्रगतीपथावर कसं न्यायचं. वेगवेगळ्या जसे की आता इन्स्टिट्यूशन आहेत त्या त्यांनी काढल्या. अगदी आपल्याला इंडस्ट्रीज कशा असतील, इंडस्ट्रीजबद्दल सखोल अभ्यास त्यांचा आहे. म्हणजे ह्या 32 डिग्र्या त्यांनी अशाच घेतलेल्या नाही तर त्यांचं सखोल ज्ञान त्यांना आहे. फादर ऑफ इकॉनॉमिक्स त्यांना म्हणतात, खूप ज्ञान आहे त्यांना इकॉनॉमिक्सचं सुद्धा. तर त्याच्यावरती त्यांनी काय केलं, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांनी त्या ग्रंथाचा अभ्यास हा कोणी केला तर इंग्रजांनी केला आणि त्याच्यातून आपली रिझर्व्ह बँक ही उभी राहिली. म्हणजे रिझर्व्ह बँकेची कन्सेप्ट ही बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या पुस्तकातून आलेली आहे. म्हणजे किती मोठं आहे आपल्यासाठी. हिंदू कोड बिलातून महिलांना अधिकार भेटला. कशाचा तर शिक्षणाचा अधिकार भेटला आणि दुसरा आहे ते प्रॉपर्टीमध्ये हक्क. आता महिला आपल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे, क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्रात असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल. दुसरी गोष्ट काय आहे तर संविधान आपल्याला काय सांगतं, सायंटिफिक टेम्परामेंट. म्हणजेच काय तर आपणाला सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे काय तर आपणाला सायंटिफिक टेम्परामेंट देतं. काय देतं तर आपणाला प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा, ही खरी आहे की खोटी आहे हे जाणण्याचा अधिकार हे आपल्याला संविधानातून भेटत आहे. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जगातले मोठमोठे विचारवंत आहेत ते बाबासाहेबांना मानायचे. आता ह्याच्यामध्ये जर आपण इटलीचा विचारवंत आणि खूप बुद्धिमंत माणूस अंतोनियो ग्राम्शी
अंतोनियो ग्राम्शी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल काय म्हटला तर डॉक्टर B.R. आंबेडकर इज अन ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल पर्सन हू टेक बर्थ ऑन दिस अर्थ वन्स इन ए 1000 इयर. म्हणजेच 1000 वर्षात एकदा जन्म घेणारा हा बुद्धिमंत आणि विचारवंत माणूस ज्यानं की भारतामध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्यांची विचारशक्ती ही खूप प्रगल्भ आहे. म्हणजे बघा किती मोठं आहे. या माणसानं बोलणं म्हणजे तुम्ही अंतोनियो ग्राम्शीबद्दल जाणून पण घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की काय आहे हे. अशी गोष्ट आहे. म्हणजे संविधान आपल्याला काय सांगतं. संविधानाच्या अगोदरसुद्धा भरपूर गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. जसं की बाबासाहेबांना इंग्रज लोक पण खूप मानायचे, त्यांचा रिस्पेक्ट करायचे. ते त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये पण होते. त्याच्यामध्ये ते ग्रामविकास मंत्री होते आणि ते ऊर्जा मंत्री होते. ऊर्जा मंत्री असताना त्यांनी काय केलं, मोठमोठी धरणं बांधली. आज आपल्याला वीज मिळते त्यांच्यामुळं, आज आपल्याला पाणी मिळतं आहे त्यांच्यामुळं, आज आपल्याला जे वेगवेगळे जल आयोग आहेत ते कसे निर्माण करायचे त्याबद्दल बारकाईनं आणि सखोलपणे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये आणि संविधानाच्या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. ग्रामपंचायत बिलातून त्यांनी भरपूर काही सविस्तर माहिती सांगितली आहे. इव्हन आपण मुंबईबद्दलसुद्धा वाचलं तर मुंबईबद्दल पण त्यांनी खूप सखोल ज्ञान आहे आणि त्यांनी त्यांचं एक पुस्तक पण आहे. तर ते पुस्तक वाचलं तर आपल्याला समजते की मुंबई आमची का असं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून अगदी बारकाईने समजतं. इव्हन त्यांनी शेअर मार्केटसुद्धा स्वतः केलेलं, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवावा, शेअर मार्केट कसं चालवावं ह्याबद्दलचं सुद्धा ज्ञान त्यांना भरपूर होतं. ते स्वतः काय करायचे, भरपूर सिडनी कॉलेजला शिकवायला होते, प्रोफेसर होते. अशा गोष्टी मोठमोठ्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि कायदा मंत्री ते पहिले राहिलेले आहेत. मसुदा समितीचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी सखोल पद्धतीनं मांडलेली आहे आणि आपल्या देशासाठी मिळालेला हा एक मोठा हिरा आहे. आणि शिक्षण कसं करायचं, शिक्षण हे सर्वात मोठं तुमचं शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा योग्य वापर करून जर तुम्ही पुढे गेला तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच सफल व्हाल. असं त्यांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो जर प्रत्येकाने जपला ना तर त्यांचं आयुष्य खरंच व्यवस्थित आणि एकदम म्हणजे स्मूथरित्या पुढे जाईल असं मला वाटतं. हे 2 शब्द मी आज तुमच्या पुढे मांडलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद तुमचे.